खरंच वहिनी, मी या घरात आले ना तेव्हा हे एवढं मोठं घर, बाहेरची बाग, घरातली सगळी माणसं भरपूर शिकलेली, वहिनी तर नोकरी करणाऱ्या, हे सगळं बघून दडपून गेले होते। पण मग एक दिवस बाहेरच्या ओट्यावर स्वानंदीने माझ्या गळ्यात हात टाकले आणि मला म्हणाली, आई घरी नसते ना तेव्हा मला फार रडू येतं, पण आता तू घरी आली आहेस ना, आता मला खूप छान वाटतंय। तू होशील का माझी छोटी आई? आणि आठवतंय आपण काकूचं डोहाळ जेवण बाहेरच्या बागेत केलं होतं, हो ना आजी? हो तर, ह्या जुईलीच्या वेळचं ना। आणि ताईने ना मला इथे शाळेतल्या कार्यक्रमासाठी ना श्रीकृष्ण बनवलं होतं आणि ना मी पहिलं बक्षीस घेऊन घरी आले आणि ना घरात येताना घसरून पडले। अगो बाई, आणि पुढचं आठवत नाहीये? तू पडलीस म्हणून या जमिनीला जोरात धपाटा मारला आणि म्हणालो वाईट आहे हे घर। आमच्या नंदीला पाडतेस आणि रडता रडता म्हणालीस माझ्या घराला वाईट नाही म्हणायचं, तुम्हीच वाईट आहात, तुम्ही पाणी सांडून ठेवलं होतं। अगो बाई।